अगं ती कॉफी आण, उशीर होतो यार मला. हो हो आणते. ते काय आहे तुझ्या हातात? अहो तुम्हाला माहिती आहे ना माझं स्वप्न. हो माहिती आहे मला, तुला डान्सर व्हायचं होतं. हो आणि माझ्याकडे ती संधी चालून आली आहे. एक कॉम्पिटिशन होणार आहे डान्स जवळच, त्यात मी भाग घेऊ का? ऐक ना, मला खरंच उशीर होतोय, आपण याच्यावर नंतर बोलूया. पण एकदा बघून तर घ्या. आपण रात्री आई बाबांशी बोलूया. चल येतो मी. बाबा, अरे जेवण मस्त बनवलंय ना. हो ना बाळा. मग सुई कोणाची? ते सगळं जाऊ द्या हो. पण बाबा मला काहीतरी बोलायचं होतं. बोल ना. आर्याला ना डान्स कॉम्पिटिशनला उतरायचं. डान्स कॉम्पिटिशन? कसली डान्स कॉम्पिटिशन? अहो ते तिला लहानपणापासून आवड आहे ना डान्सची, आणि आजच सकाळी जाहिरात आली होती की ते कुठे जवळपास डान्स कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला सांग, तू कधी आपल्या घराण्यात कोणाला नाचताना पाहिलंयस? नाही बाबा, पण काय रे, तुझा बोलण्याचा अर्थ काय? आता काही लोकांनी आपली नावं ठेवायची. लोक काय म्हणतील? पोरीला येऊन 4 दिवस झाले नाही आणि चव्हाणांनी तिला नाचायला पाठवलं. अहो पण तिची आवड आहे, तिला करू द्या ना. अरे ऐक, मी तुला म्हणालो ना, नाही तर नाही. आणि तसंही स्त्रियांनी आपल्या मर्यादित राहायला पाहिजे. अहो काय ते नुसतं जुने काळातले विचार बदलते कधीतरी. तुम्हाला नसेल सपोर्ट करायचं तुम्ही नका करू, मी माझ्या बायकोला पूर्णपणे सपोर्ट करणार. थँक्यू एव्हरीवन एवढं प्रोत्साहन आणि प्रतिसाद दिल्याबद्दल. खरं तर या ट्रॉफी जिंकण्याआधी किंवा या स्पर्धेत उतरण्याआधी मला एका जवळच्या व्यक्तीने प्रश्न केला की या पुरुष प्रधान देशात खरंच तुला तुझे स्वप्न साकारता येतील का? पण पुरुष प्रधान म्हणजे नेमकी काय हे मला माझ्या नवऱ्याने जाण करून दिली आहे. खरं तर या ट्रॉफी जिंकण्यामागे जेवढा माझा हात आहे तेवढाच माझ्या नवऱ्याचा देखील हात आहे. मी त्याला स्टेजवर बोलवायची विनंती करते. नमस्कार, मला अतिशय आनंद होत आहे की आज माझ्या बायकोला या एवढ्या मोठ्या स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे, आणि ह्याचं सगळं श्रेय मी तिलाच देऊ इच्छितो. अहो मी तर फक्त एक साधन होतो तिला या स्पर्धेत पोहोचण्यासाठी, आणि याच प्रवासात मी आधारस्तंभ म्हणून तिच्या पाठीशी उभा होतो. जसा मी आज तिच्या पाठी उभा राहिलोय, तुम्ही देखील तुमच्या घरातल्या स्त्रियांच्या पाठी उभे राहता का? किंवा त्यांचे राहिलेले अपूर्ण स्वप्न तुम्ही पूर्ण करू देता का? एक मिनटं माझा एकदा बसमध्ये जागा दिली, रेल्वेमध्ये पूर्ण डब्बा दिला, आता किती एम्पॉवरमेंट हवं आहे तुम्हाला? अहो प्रत्येक गोष्टीला तर सवलती भेटतातच आहे ना स्त्रियांना. काय वुमन एम्पॉवरमेंट म्हणे, महिला काय महिला सशक्तीकरण, बघा ते सर्व असं काही नसतं. स्त्रियांना आधीपासून सर्व काही भेटत आले, संविधानामध्ये लिहिले पण आहे, ते देतात. आम्हाला पण आता काय ते बघा जनरलमध्ये येतातच ना स्त्रिया, आम्ही देतोच जागा, अजून काय करू आम्ही? काय पण उगीच. आता तुम्हीच म्हणता ना की ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये देखील आम्ही स्त्रियांना जागा देतो, पण त्याच डब्यात गर्दी नसताना देखील स्त्रियांच्या अंगाला चुकीच्या इराद्यांनी हात लावला जातो आणि कोणी काहीच बोलत नाही. अहो ट्रेनमध्ये काय हो, बसमध्ये, शेअर ऑटोमध्ये, एवढंच नाही तर साध्या तिकिटाच्या रांगेत देखील हेच सगळं होतं. अहो तुम्हीच म्हणता ना की सवलती दिल्या आहेत, मग का स्त्रियांना भीती वाटते रात्री बाहेर पडण्याची किंवा घरी परत जाण्याची? त्याचे शेकडो येतील, 100 वेळा सवलती अशाच लागू होतील, पण जोवर पुरुषप्रधान मानसिकता बदलत नाही तोवर त्या सवलती फक्त संविधानाच्या पानावर कोरलेली शाईच राहणार ना. तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे तुझं एक पहिलं पाऊल होतं. अजून खूप साऱ्या स्पर्धेत आपल्याला पुरस्कार मिळवायचे आहेत.